महाराष्ट्राला कशा प्रकारे मागे नेऊन जाण्याची भूमिका ही जी केंद्र सरकार घेत आहेत ह्याच्यातला एक आत्ताचाच उदाहरण म्हणजे टेक्स्टाईल कमिशनचा जो ऑफिस आहे तो आता हद्दपार करून दिल्लीला घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय। या अगोदर देखील उद्योग घेऊन जाण्याचं काम केलं। आपल्याला सर्वांना माहिती आहे की एअर इंडियाचा असेल, BPT असेल किंवा या सर्वांचा वैभव हा हळूहळू या मुंबई शहरातून नष्ट करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून मुंबईचा जो असलेला आर्थिक कॅपिटल ज्याला आपण आर्थिक परिस्थितीने राजधानी म्हणतो ते कुठेतरी स्थलांतर करण्याचा प्रयत्न होतोय का? एका बाजूला 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक अमरावतीला टेक्स्टाईल पार्क आणण्याची होते आणि टेक्स्टाईल कमिशनचाच ऑफिस हे बाहेर पाठवण्याची भूमिका घेतली जाते। मुंबईमध्ये नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनच्या अतिरिक्त असलेल्या गिरण्या ह्या गेल्या 2 वर्षापासून कोविडच्या नावाखाली बंद करण्याचं काम केलं झालेलं आहे। ह्याचा निश्चितपणे आम्ही निषेध करतो आणि निव्वळ निषेध नाही तर या प्रश्नाच्या माध्यमातूनच केंद्र सरकारची मानसिकता आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की राज्य सरकार या विषयावरती काही बोलायला तयार नाही किंवा साधी चर्चा देखील करायला तयार नाही आणि म्हणून ही जी मिलीभगत आहे की काय हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय। हे नॅशनल टेक्स्टाईल कमिशनचं ऑफिस जाणं म्हणजे आपल्या वैभवमधला अजून एक रत्न हळूहळू कमी करत असताना मुंबई शहराचं महत्त्व, या राज्याचं महत्त्व हा कमी करण्याचा प्रयत्न होतोय की काय हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय। दुर्दैव की बात है कि महाराष्ट्र का एक वैभव रहा है, इसको हम फिनेंशियल कैपिटल कहा जाता था इस राज्य को और मुंबई को, और आप देख रहे हैं कि मुंबई में का वैभव और महाराष्ट्र का वैभव उद्योग तो लेके जाने का काम किया लेकिन अब कार्यालय भी लेके जाने की भूमिका ली जा रही है। अब FCI का कार्यालय था, नाबार्ड का था, एयर इंडिया का था, अन्य जो विभाग थे जो केंद्र से संबंधित थे जिसकी एक सेंटर कहा जाता था मुंबई को, आज उसी तरह से आज नेशनल कमीशन का भी कार्यालय आज दिल्ली में लेके जाने की भूमिका ली जा रही है। ये दुर्दैव की बात है कि एक बाजू में देश के पंतप्रधान जी के माध्यम से, केंद्र सरकार के माध्यम से 10,000 करोड़ का टेक्सटाइल पार्क ये राज्य में लाने की घोषणा हो रही है अमरावती में, और दूसरे बाजू में ऑफिस ही लेके जाने की भूमिका ली जा रही है। तो मुंबई और महाराष्ट्र का वैभव कम करने की ये साजिश है और दुर्दैव की बात है कि राज्य की सरकार चुप्पी इस बारे में चुप रह रहे। इसी का मतलब ही ऐसा है कि दोनों हाथ मिलाकर इस वैभव को कम किया जा रहा है, जिसका हम सिर्फ निषेध नहीं करते लेकिन हम विरोध भी करते हैं। आपने देखा होगा कि कल ही विधान परिषद में इस सब के बारे में की प्रतिक्रिया उमटी है और इसमें ये जिस तरह से हम बार बार कर रहे थे कि ऐसे तरीके से लोक प्रतिनिधियों को अगर सरकार पूरी मुबलक देती है, कोई भी किसी भी पार्टी का हो, और इसी तरह से अगर सरकार और साथ ही साथ में हमारी पुलिस की तुलना ये स्कॉटलैंड के साथ की जाती है, कायदा सुव्यवस्था को रखने की जाती है। दुर्दैव की बात है कि पुलिस भी चुप्पी रखती है और उसके कारण आप सिर्फ यहाँ पे नहीं, मुंबई में नहीं, लेकिन दादर का हादसा हो, मुंबई का हादसा हो, साथ ही साथ में परभणी में हो या विदर्भ के बारे में हो, आज विधायकों की भाषा और परिभाषा क्या होती जा रही है। ये राज्य अन्य छोटे राज्य जैसे जहाँ पे कायदा सुव्यवस्था की परिस्थिति ठीक नहीं है उस दिशा में जा रही है क्या, ऐसा सवाल भी खड़ा उठ रहा है। राज्यात बालविवाह गेल्या 3 वर्षामध्ये 15,000 पेक्षा अधिक बालविवाह झाल्याचं कबुली सभागृहात देण्यात आलेली आहे सरकारच्या वतीने, कसं पाहते? मला वाटतं ही प्रशासनाची ही निष्फळता आहे की हे कसे काय रोखले गेले नाही आहे। आता सरकार सांगतायत की बाबा तक्रारी झाले नाहीत, मग तक्रारी आले नाही तर मग ही नोंदणी कशी झाली, हे सर्व एकंदरीत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सरकार एका बाजूला हा अपयश होतोय, निवळ या विषयाला विषांतर करण्यासाठी मग लव जिहाद किंवा अन्य काही विषयांवरती विषांतर करून घेऊन समिती गठीत करण्याचा प्रयत्न होतोय। पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की आजही ही मानसिकता सरकारची या सर्व विषयावरती नाही। प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेमध्ये हा विचार आणला पाहिजे, कायद्याची अंमलबजावणी होत नाही। अंधश्रद्धा कायदा आणल्यानंतर देखील आपण पाहतो की त्याची अंमलबजावणी होत नाही किंवा जे टीका करतात किंवा याबद्दल विषयावरती बोलतात त्यांच्याबद्दल एक हिंदुत्ववादीच्या विरुद्ध काहीतरी बोलत आहे असं चित्र निर्माण करून या सर्व विषयाला विषांतर करण्याचा प्रयत्न होतो, हे दुर्दैवी। राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घ्याव्या असं भाजप प्रदेशने आपल्या केंद्रातल्या सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे।
कसं पाहता? भाजपाने त्यांचा संपूर्णच एजेंडा लोकांसमोर जनतेसमोर आणण्याची गरज आहे आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांच्या मित्रपक्षांबरोबर पण. कारण एका बाजूला आम्ही 47 सीटच्या वरती आम्ही देणार नाही. कालच रासपाचे पक्षांनी तर स्पष्ट सांगितलं की तुम्हाला आमची गरज नाही असेल तर आम्ही स्वतंत्र लढू. अशा या सर्व ज्या भूमिका ज्यावेळी घेतल्या जातात त्यातूनच हे स्पष्ट होतंय की भारतीय जनता पार्टीला आपला एजेंडा चालवायचा आणि ते काय अयोग्य नाही, ते नक्कीच त्यांनी तो चालवलं पाहिजे. आणि त्याची एक हे त्यांना कळून चुकलेलं आहे की आत्ताच्या नेतृत्वाखाली मग ते आत्ताचा जो असलेला शिवसेना जो गट असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल, हे दोघांना घेऊन गेल्यानंतर देखील त्यांना कदाचित तो बहुमत मिळणार नाही आणि मग मोदीजींच्या नावाने हेच मतं मिळू शकतात ही त्यांची एक स्ट्रॅटेजीचा भाग असेल. यातूनच हे कळून चुकते की आगामी काळामध्ये निवडणुका ह्या लवकरात लवकर झाल्याशिवाय राहणार नाही.